ICLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 15. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 15. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना त्याची उजळणी करण्यासाठी आहेत. तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया. नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवतंय ते. हे लावून बघ कॅसेट. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. बरं संतोष, हा चालेल टेप रेकॉर्डर. बघ व्यवस्थित चालतोय ना? मी नवीन बॅटरी सेल घातलेत. सुनीता मावशी, चालेल ना तुमचा टेप रेकॉर्डर वापरला तर? हो चालेल की. बट वाय डू यू वॉन्ट माय टेप रेकॉर्डर? कुठे घेऊन जाणार आहात? काय ग रंजना, तू त्यांना काहीच सांगितलं नाहीस. सुनीता मावशी, आम्हाला दोघांना आमच्या गुरुजींनी एक काम दिलंय. आम्हाला 2 जणांची मुलाखत घ्यायला सांगितलीये आणि मुलाखत टेप करून ती वर्गातल्या इतर मुलांना ऐकवायची असं ठरलंय. Oh, I see. That's very good. But which 2 people? Who will you interview? त्या हबीबा शेख आहेत ना, आधी त्यांची मुलाखत घ्यायची. त्यांनी केवढा मोठा व्यवसाय सुरू केलाय, कितीतरी बायकांना नोकरी दिलीये, म्हणून त्यांची मुलाखत घेणार. आणि मग त्या संजय चौधरी नावाच्या मुलाची मुलाखत घेणार. तो अपंग असून त्याने विज्ञान पुरस्कार मिळवला. त्याने हात नसलेल्या अपंग लोकांसाठी एक वाहन बनवलं आहे ज्याला पेट्रोलही लागत नाही. इथे वडगावच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ते दाखवायला आलाय तो. पण हे दोघं मराठी बोलू शकत नाही. तुम्ही इंग्रजीत घेणार मुलाखत? हो, त्यात काय, कितीतरी इंग्रजी शिकलो आम्ही वर्षभरात. बोलू की इंग्रजीत. पण रंजना, मुलाखत म्हणजे तू नाही बडबड करायची, तू नुसतं ऐकायचं. अरे पण प्रश्न नाही का विचारायचे? मग आय विल स्पीक इन इंग्लिश. गुड. यू कॅन स्पीक इन इंग्लिश. यू स्पीक गुड इंग्लिश. ओके, टेक माय टेप रेकॉर्डर. थँक्यू. मित्रमैत्रिणींनो, रंजना आणि संतोषने घेतलेली पहिली मुलाखत आता तुम्ही ऐका. मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका बरं का. Good morning, children. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Come in, and please shut the door. Come, sit down. Okay, do you want to start your tape recorder? येस, वी डू. लाव ना टेप रेकॉर्डर. अगं लावलाय मी. आज त्याच्या आधीच चालू केला. येस, द टेप रेकॉर्डर इज ऑन. So tell me, what can I do for you? तुम्ही मराठीत बोलणार का इंग्रजीत? टीचरनी आम्हाला इंग्रजीत बोलायला सांगितलं आहे. वी हॅव कम टू इंटरव्ह्यू यू फॉर आवर स्कूल. Oh, how nice. Okay, ask me some questions.
What do you want to know? Please tell me something about yourself. My name is Habiba Sheikh. I am 28 years old. I live in Pune and I work here in Vadgaon. आता फॅमिली बद्दल विचारायचं. आधी त्यांच्या कामाबद्दल विचारायचं का? टेल अस अबाउट युअर वर्क. 5 years ago, I started this factory. We make handmade paper. The whole factory is run by women. We send our paper to different places in Maharashtra and India. We also send our paper to Europe, America, all over the world. मित्रमैत्रिणींनो, हबीबाताई काय काय सांगतायत ते तुम्हाला कळलं ना? 28 वर्षांच्या हबीबाताईंनी वडगावमध्ये एक व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या फॅक्टरीमध्ये बनवलेला कागद महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ठिकाणी पाठवला जातो. एवढंच नाही तर अमेरिका, युरोप, अगदी जगभर पाठवला जातो. कौतुक आहे त्यांचं. Did you go to college to learn about paper making? Yes, I went to college in Pune. Then I started a small factory. But now our factory is quite big. Habiba Tai, tell me something about your family. My family, my mother is a housewife. My father works in an office in Pune. I have 2 sisters and 1 brother. My sisters are 18 and 20. They both go to college. My brother is 30 years old. He also works in an office. Habiba Tai, you have a large family. Yes, large family. When I marry, I will have only 2 children. My brother is married and has only 1 child. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कळलंच असेल की हबीबाताई आपल्या कुटुंबाची माहिती सांगत होत्या. आता पुढे ऐका हं. Habiba Tai, what do you like to do when you are not working? On Sundays and holidays, what do you like to do? I like to sleep. Then I like to play with my brother's baby girl. I like to listen to the radio. I like to cook. I can make very good sweets. And I like to eat. What do you like to eat? I like sweet things. Laddu, jalebi, gulab jamun. I also like sweet things. I like chocolate and... Nanjana, स्वतःबद्दल नको बोलूस. त्यांना आणखीन प्रश्न विचार ना. Tell me what you don't like. I don't like dogs. I like cats. I don't like to watch TV. मित्रमैत्रिणींनो, हबीबाताईंना काय काय आवडत नाही? त्यांना कुत्रे आवडत नाहीत. त्यांना टीव्ही बघायला आवडत नाहीत. आणखी पुढे ऐका. Why don't you like to watch TV? Oh, all this dancing and so much fighting, dishum dishum, and so much noise. Oh, I don't like watching TV. Now, what are your plans? What will you do after this? I have many plans. I want to teach more women from villages how to run a factory themselves. I want to learn more about business myself. I want to go to college again. मित्रमैत्रिणींनो, हबीबाताईंनी पुढे काय काय करायचं ठरवलंय? त्या म्हणाल्या, मी गावातल्या बायकांना फॅक्टरी चालवायला शिकवणार आहे आणि मग त्या पुन्हा कॉलेजला जाऊन व्यवसाय चालवण्याबद्दल अजून शिकणार आहेत. आपलं ज्ञान वाढवणार आहेत. मित्रमैत्रिणींनो, आता ह्या भागात तुम्ही बोलायचंय बरं का. शाळेत किंवा घरीही जिथे असाल तिथे मी देईन त्या सूचनांप्रमाणे तुम्ही मोठ्यानं बोला. त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. हबीबाताईंनी जशी स्वतःबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या आवडीनिवडींबद्दल माहिती सांगितली तशी तुम्हाला आता सांगता येईलच. मी एका मुलाला किंवा मुलीला सांगेन, टेल मी अबाउट युअर सेल्फ.
म्हणजे मला तुझ्याबद्दलची माहिती सांग. त्याने स्वतःचं नाव, वय, कुठे राहतो, कोणत्या शाळेत जातो, कितवीत आहे, हे सर्व इंग्रजीत सांगायचं. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. माझ्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत देताना त्यांना गरज वाटली तरच मदत करा. कोणीतरी एक जण उभं राहिलं ना, नीट ऐक आणि पटकन इंग्रजीत उत्तर दे. मी थोडाच वेळ थांबणार आहे. हं. टेल मी अबाउट युअरसेल्फ. आता दुसरं मूल. मी म्हणीन, टेल मी अबाउट युअर फॅमिली. म्हणजे तुझ्या घरच्या लोकांबद्दल, तुझ्या कुटुंबाबद्दल मला सांग. मग आपल्या आई वडिलांचं नाव, ते काय काम करतात, भावंड किती, त्यांची नावं, त्यांचं वय, हे सर्व इंग्रजीत सांगायचे. टेल मी अबाउट युअर फॅमिली. आता दुसरं कोणीतरी बोला बरं का. मी असं म्हणेन, टेल मी अबाउट द थिंग्स यू लाईक. म्हणजे तुम्हाला काय काय आवडतं, खायला काय आवडतं, खेळायला, घालायला, करायला काय काय आवडतं ते इंग्रजीत सांगायचं. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. माझ्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत देताना त्यांना गरज वाटली तरच मदत करा. हं. टेल मी अबाउट द थिंग्स यू लाईक. आता कोण सांगणार? काय विचारते ते नीट ऐक. टेल मी अबाउट द थिंग्स यू लाईक. आता पुढच्या पाठात मी तुम्हाला अशीच माहिती आपल्या एका मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल सांगायला लावणार आहे. तर तुम्ही तयारी करा बरं का. आपल्या मैत्रिणीची किंवा मित्राची, त्याच्या घरच्या लोकांची, आवडीनिवडींची सर्व माहिती विचारून ठेवा. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.